वेलकम स्टुडंट्स. तर बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या काही महत्त्वाच्या पण बेसिक कन्सेप्ट्स बद्दल चर्चा करणार आहोत. तर केमिस्ट्री म्हणजे काय, सगळ्यात सुरुवात करूयात आपण केमिस्ट्री टर्म पासून. तर केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय, आपल्याला माहिती आहे की 10वी नंतर आपण वेगळ्या वेगळ्या स्ट्रीम्स मध्ये ऍडमिशन घेतो. कोणी आर्ट्सला जातं, कोणी कॉमर्सला जातं, कोणी सायन्सला जातं. म्हणजे सायन्सला येतात स्टुडंट्स, त्यांना सब्जेक्ट्स असतात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी वगैरे. तर केमिस्ट्री ही सायन्सची एक ब्रँच आहे, द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ. मग आता केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, विच डील्स विथ स्टडी ऑफ कंपोजिशन. एखाद्या मॅटरचं कंपोजिशन काय आहे. कंपोजिशन काय आहे म्हणजे नेमकं काय की समजा आता आपण नायट्रिक ऍसिड घेतलं HNO3, तर या नायट्रिक ऍसिड मध्ये कोणत्या कोणत्या एलिमेंटचे किती किती ऍटम्स आहेत. आता फॉर्म्युला माहिती असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन एलिमेंटचा एक ऍटम आहे, नायट्रोजन एलिमेंटचा एक ऍटम आहे आणि ऑक्सिजन एलिमेंटचे 3 ऍटम्स आहेत. मग आता हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचं ऍटॉमिक प्रपोर्शन 1:1:3 आहे हे सांगणं म्हणजे कंपोजिशन. किंवा आपल्याला माहिती आहे की हायड्रोजनचा ऍटॉमिक मास 1 असतं, नायट्रोजनचा ऍटॉमिक मास 14 आहे आणि ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास 16 आहे आणि 16 + 16 + 16 हे टोटल होईल 48. मग हायड्रोजन इज टू नायट्रोजन इज टू ऑक्सिजन हे जे प्रपोर्शन आहे ते 1:14:48 आहे हे सांगणं म्हणजे कंपोजिशन. तर एखाद्या कंपाऊंडची केमिस्ट्री स्टडी करायची म्हणजे त्या कंपाऊंडचं कंपोजिशन काय आहे हे सांगावं लागेल. ठीक आहे. तर दी ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ कंपोजिशन. ठीक आहे, आता कळलं की कंपोजिशन असं आहे. प्रिपरेशन, तो केमिकल कंपाऊंड कसा तयार करायचा, त्याच्या इंडस्ट्रियल मेथड्स काय आहेत किंवा लॅबोरेटरी मेथड्स काय आहेत. प्रिपरेशन, द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ कंपोजिशन. प्रिपरेशन, लार्ज स्केलवर जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर कमीत कमी पैसे खर्च करून, रॉ मटेरियल कमीत कमी पैशाचं यूज करून जास्तीत जास्त फायदेशीर कंपाऊंड कसे तयार करता येतील. किंवा लॅबोरेटरीमध्ये तो तयार करत असताना पैशाचा विचार न करता सॅम्पल म्हणून तो कसा तयार करता येऊ शकतो हे बघणं, हे म्हणजे प्रिपरेशन. प्रिपरेटिव्ह मेथड्स काय काय आहेत किंवा नॅचरली तो मिळतो का, आर्टिफिशियली तयार करता येतो का, ह्याच्याबद्दल चर्चा. तर दी ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ कंपोजिशन, प्रिपरेशन, प्रॉपर्टीज. एखादा कंपाऊंड तयार केला मग त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. प्रॉपर्टीज मध्ये फिजिकल प्रॉपर्टी येतील, केमिकल प्रॉपर्टी येतील, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी, डेन्सिटी, व्हिस्कॉसिटी लिक्विड असेल तर. मग या सगळ्या ज्या असतील त्या फिजिकल प्रॉपर्टीज. मग कुणासोबत तो रिएक्शन करतो, ऑक्सिजन सोबत रिएक्शन करतो का, एअर सोबत रिएक्शन होती का, ऍसिड सोबत रिएक्शन करतो का, ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिएक्शन होती का, मग त्याची रिएक्टिव्हिटी म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज. तर त्या कंपाऊंडच्या कंपोजिशन, प्रिपरेशन, प्रॉपर्टीज स्टडी करणं. प्रॉपर्टीज स्टडी केल्यानंतर ह्या प्रॉपर्टी असलेला कंपाऊंड आपल्याला कुठे वापरता येईल. जसं आपण म्हणतो की स्नेकचं जे पॉइझन असतं ते खूप डेडली पॉइझनस सबस्टन्स आहे, पण त्याचा उपयोग आपण दात काढताना, दाढ वगैरे उपटायची असेल, दाढ काढायची असेल तर त्या ठिकाणी अॅनेस्थेशिया म्हणून यूज केला जातो. मग जो सबस्टन्स एवढा डेडली पॉइझनस आहे, एवढा भयंकर आहे, त्याचा सुद्धा आपल्याला यूज करता येत असेल तर हे केमिकल सबस्टन्सेस आपल्याला कुठल्या कुठल्या ठिकाणी वापरता येतील, त्याचा आपल्याला काय उपयोग करून घेता येईल याच्याबद्दल विचार करणारी ब्रँच म्हणजे केमिस्ट्री. द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ कंपोजिशन, प्रिपरेशन, प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ मॅटर इज नोन ॲज केमिस्ट्री. मग आता केमिस्ट्रीच्या पण वेगळ्या वेगळ्या ब्रँचेस आहेत. जसं आपण म्हणतो की C1, C2. C1 म्हणजे काय, तर 2 पेपर आहेत आपल्याला सायन्समध्ये 11वी मध्ये आणि 12वी मध्ये, C1 आणि C2. C1 मध्ये फिजिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं कॉम्बिनेशन आहे. C2 मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं कॉम्बिनेशन आहे.
तर केमिस्ट्रीच्या पण वेगळ्या वेगळ्या ब्रँचेस आहेत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री. आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री बद्दल पाहणार आहोत. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय? ऑर्गॅनिक केमिस्ट्री, केमिस्ट्री ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजेच काय? कंपोजिशन, प्रिपरेशन, प्रॉपर्टीज, युजेस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स स्टडी करणे म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग आता ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे नेमकं काय? आता ही महत्वाची टर्म आहे, इथून आपला बेसिक कन्सेप्ट सुरू होतात. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स भरपूर वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन्स दिल्या गेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स साठी. पूर्वीच्या काळी असं समजत होते की जे सबस्टन्सेस, जे कंपाऊंड्स लिव्हिंग सबस्टन्स पासून मिळतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे प्लांट्स किंवा अॅनिमल्स पासून मिळतात सॉरी, तर त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणायचं. आणि त्याच्याशी रिलेटेड व्हायटल फोर्स थेरी बर्झेलियसनी दिली, बरेच दिवस ती चालली. नंतर फेडरिक व्होलरनी ती, आता एवढं हिस्ट्रीमध्ये आपल्याला जायची गरज नाही, टू द पॉइंट येऊया. तर पूर्वीच्या काळी जो समज होता की प्लांट्स आणि अॅनिमल्स पासूनच ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार होतात, आता तसं नाहीये. जवळपास 95% ऑर्गॅनिक कंपाऊंड हे आर्टिफिशियली तयार केलेले असतात. ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासूनच मिळालेले पाहिजे असं नाही. तर जनरली आपण जे महत्वाच्या टर्म्स यूज करतो, डेफिनेशन्स यूज करतो, त्याच्यातली पहिली डेफिनेशन आपण यूज करतो इन्क्लुडिंग कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स कंटेनिंग किंवा इन्क्लुडिंग दीज एलिमेंट्स. पिरियॉडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट्स आहेत, त्याच्यापैकी 117 एलिमेंट्स आणि त्यांचे कंपाऊंड्स कमी, आणि कार्बन ॲटम एकटा एलिमेंट कार्बन आणि त्याचे कंपाऊंड्स जास्त. त्याची कॅटॅनेशन प्रॉपर्टी वगैरे 10वीत आपण शिकलेलो आहोत. तर त्याच्या काही स्पेसिफिक प्रॉपर्टीजमुळे कार्बनचे कंपाऊंड्स खूप जास्त आहेत. मग कार्बनच्या कंपाऊंडसाठी स्पेशल ब्रँच काढावी लागली, ती म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड इज नोन ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आपण थोडक्यात असं म्हणू शकतो, केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स, केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स इज नोन ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. किंवा कार्बन कंपाऊंड्स म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, कार्बन कंपाऊंड्स म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता थोडंसं आणखी डिटेलमध्ये जर बघितलं तर कार्बन एकटाच असणार आहे का? नाही, त्याच्यासोबत आणखी कोण कोण असतील? तर इन्क्लुडिंग म्हणताना कार्बन सोबत कोण कोण असायला पाहिजे? कार्बन अलॉंग विथ हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन, हे जे एलिमेंट्स आहेत हे जर कार्बन सोबत असतील तर त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणायचं. मग ऑर्गॅनिक कंपाऊंडची आणखी एक डेफिनेशन. पहिली डेफिनेशन म्हणजे काय? कार्बन कंपाऊंड्स आर कॉल्ड एज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. दुसरी डेफिनेशन, कंपाऊंड्स ऑफ कार्बन अलॉंग विथ, कंपाऊंड्स ऑफ कार्बन अलॉंग विथ किंवा इन्क्लुडिंग हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन हे एलिमेंट्स कार्बन सोबत असतील तर आपण त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. मात्र कधी कधी काय होतं की कार्बन आणि ऑक्सिजन सोबत आले तर कार्बन मोनॉक्साईड तयार झाला, कार्बन डायऑक्साईड तयार झाला. त्याच्यात तर कार्बन आहे पण त्याला ऑर्गॅनिक म्हणत नाही, त्याला इनऑर्गॅनिक मध्ये मोजल्या जातं, त्याला इनऑर्गॅनिक मध्ये कन्सिडर केलं जातं. मग असे कुठले कार्बन कंपाऊंड्स आहेत पण ते ऑर्गॅनिक नाहीत, ते इनऑर्गॅनिक मध्ये कन्सिडर केले जातात. तर एक नवीन पुढची डेफिनेशन ज्याला आपण म्हणतो एक्सक्लुडिंगची डेफिनेशन. कंपाऊंड्स ऑफ कार्बन एक्सक्लुडिंग, हे सोडून कार्बन असले तरी यांना ऑर्गॅनिक मध्ये घ्यायचं नाही. कोण? ऑक्साइड्स. ऑक्साइड्स ऑफ कार्बन. कार्बनचे 2 ऑक्साइड आपल्याला माहितीये, एक म्हणजे कार्बन मोनॉक्साईड आणि दुसरा म्हणजे कार्बन डायऑक्साईड. मग कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये जरी कार्बन ॲटम आहे तरीही कार्बन एलिमेंट आहे, तरी जरी हे कार्बनचे कंपाऊंड आहेत तरीही यांना ऑर्गॅनिक मध्ये कन्सिडर करायचं नाही, यांना आपण इनऑर्गॅनिक मध्येच कन्सिडर करतो. ऑक्साइड्स. नंतर सल्फाइड. सल्फाइड
कार्बनचा सल्फाईड असतो कार्बन डायसल्फाईड. कार्बन डायसल्फाईड मध्ये पुन्हा एकदा कार्बन आहे पण तो इनऑर्गॅनिक पकडला जाईल. मेटल कार्बोनेट्स, मेटल कार्बोनेट्स, मेटल कार्बोनेट्स मध्ये सोडियम कार्बोनेट Na2CO3, पोटॅशियम कार्बोनेट K2CO3, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. तर मेटल कार्बोनेट मध्ये कार्बोनेटच्या फॉर्म मध्ये कार्बन आहे तरीही आपण त्याला ऑर्गॅनिक मध्ये घेत नाही. नंतर आहे मेटल सायनाइड्स, सायनाइड्स, आयसोसायनेट्स, मेटल कार्बोनेट्स नंतर मेटल सायनाइड्स. जसं सोडियम सायनाइड, डेडली पॉइझनस कंपाऊंड्स असतात हे. सोडियम सायनाइड, पोटॅशियम सायनाइड. तर हे जे मेटल सायनाइड्स आहेत यांना पण आपण ऑर्गॅनिक मध्ये पकडत नाही, त्यांना इनऑर्गॅनिक मध्ये कन्सिडर केल्या जातात. तर कंपाऊंड्स ऑफ कार्बन इन्क्लुडिंग हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कंपाऊंड्स ऑफ कार्बन excluding oxides of carbon, sulfide of carbon, metal carbonates, metal cyanides, these are considered as organic compounds. यांच्यामध्ये कार्बन असला तरी त्यांना आपण ऑर्गॅनिक मध्ये घेत नाही. एक्सक्लुडिंग, यांना सोडून बाकीचे जे आहेत ते कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मात्र एक मॉडर्न डेफिनेशन आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडची. Organic compounds, modern definition: hydrocarbons and their derivatives, hydrocarbons and their derivatives. हायड्रोकार्बन्स, आता बऱ्याच स्टुडंट्सला नवीन नवीन असताना 10वीतून नेमकंच 11वीत आल्यानंतर हायड्रोकार्बन आणि कार्बोहायड्रेट्स मध्ये फरक कळत नाही. सारखं सारखंच वाटतं पण थोडासा फरक आहे. हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बन मध्ये फक्त 2च एलिमेंट असतील, एक हायड्रोजन आणि दुसरा कार्बन. मग ज्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहे त्यांना आपण म्हणतो हायड्रोकार्बन्स. आणि कार्बोहायड्रेट्स, कन्फ्युज होणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्याच्याबद्दल. कार्बोहायड्रेट्स, हायड्रेट्स, हायड्रा कशाशी रिलेटेड आहे? वॉटर. आणि कार्बो म्हणजे काय? कार्बन. मग ज्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 एलिमेंट असतील मुख्यतः त्यांना आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो. हायड्रोकार्बन मध्ये ऑक्सिजन नसतो, फक्त 2च एलिमेंट असतात. मग हायड्रोकार्बन मध्ये लोअर क्लासमध्ये तुम्ही काय काय पाहिलेलं आहे? अल्केन्स पाहिलेले आहेत. अल्केन्स, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. आणि त्यांचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n+2. तसं दुसरे हायड्रोकार्बन्स तुम्ही बघितलेले आहे अल्कीन्स. अल्कीन्सचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n. इथिन किंवा इथिलीन, प्रोपीन, प्रोपिलीन. कॉमनली IUPAC नेमचा फरक आहे, बाकी काही नाही. प्रोपिलीन, अल्फा ब्युटिलीन, बीटा ब्युटिलीन असतील ते. अल्काईन, ऍसिटिलीन, त्यांचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n-2. तर अल्केन, अल्कीन, अल्काईन हे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स आहेत. ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स आहेत. त्याच्यापैकी अल्केन जो आहे तो सॅच्युरेटेड आहे. सॅच्युरेटेड म्हणजे कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर आपण त्याला म्हणतो सॅच्युरेटेड. आणि ज्या वेळेला कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड असतो, कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड्स, त्या मल्टिपल बॉन्ड्स मध्ये डबल बॉन्ड्स किंवा ट्रिपल बॉन्ड काहीही येऊ शकतं. मग डबली बॉन्डेड असेल तर आपण त्याला अल्कीन म्हणतो आणि ट्रिपली बॉन्डेड असेल तर आपण त्याला अल्काईन म्हणतो. मग डबली बॉन्डेड आणि ट्रिपली बॉन्डेड मध्ये जे पण आहेत त्यांना आपण म्हणतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन्स आणि ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्किन्स आणि अल्काइन्स. या व्यतिरिक्त काही सायक्लिक कंपाऊंड असतील ते पण सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड असतील.
ॲरोमॅटिक कंपाऊंड असतील, जसं बेन्झिन आहे, तुम्ही 10वीत बेन्झिनचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. तर बेन्झिन हा सायक्लिक कंपाऊंड आहे, ॲरोमॅटिक नेचरचा आहे. हा पण हायड्रोकार्बन आहे, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे. ह्यांचे पण डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, त्यांच्यापासून तयार झालेले सबस्टन्सेस, त्यांना आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह. आता समजा मिथेन आहे CH4 आणि त्याच्यातनं हायड्रोजन काढून टाकला, त्याच्या बदल्यात क्लोरीन आला, तर आपल्याला मिळेल मिथिल क्लोराईड. आपण म्हणणार मिथिल क्लोराईड इज डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन. मिथिल क्लोराईड हा मिथेन पासून तयार झालेला सबस्टन्स आहे, म्हणजे तो डेरिव्हेटिव्ह आहे. क्लोरो डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन, मग तो काय असेल, ऑर्गॅनिक कंपाऊंड. हायड्रोकार्बन आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह यांना सगळ्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. आणि त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची केमिस्ट्री म्हणजे त्यांचा अभ्यास करणे, त्याला आपण म्हणणार ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर ही मॉडर्न डेफिनेशन आहे, सगळ्यात महत्वाची डेफिनेशन आहे. हायड्रोकार्बन्स अँड देअर डेरिव्हेटिव्ह आर नोन ॲज organic compounds and study of organic compounds is organic chemistry.